आणि हे काही सगळं 12व्या-13व्या शतकामधले जे जुने मंदिर आहे विष्णू भगवानची मूर्ती तवाचा आहे, एकदम फार जुने इथे हे ठेवलेलं आहे. तो काही आता ते ऊन आहे, भारी ऊन पडलं, बघू शकता हे चमचम करत होते. थोडं फारदा ऊन इथं अजून क्लिअर दिसेल इथं. आता बघू शकता किती मोठी बिल्डिंग आहे. बिल्डिंगमध्ये स्ट्रक्चर एक फार मोठं लखुजाराचे जाधव यांची समाधी आहे. आणि काही हे अशी काही स्ट्रक्चर तिथून तुम्हाला वरती जाता येते, बघू शकता तुम्ही. एक फार मोठं कुंड आहे, प्रत्येक पिल्लर हे जे पिल्लरवर आहे हे असं बारीक नक्षीदार केलेलं आहे. काही शिकवली काही जवळपास 1000 वर्ष जुनी, 1000 वर्ष जुनी. माहिती का इतकं पाणी राहतं फुल लगे विहीर चढली का पूर्ण लगे पूर्ण याच्या पाण्यानं हे होऊन जाते, बुडून जाते लगे. पावसाळ्यामध्ये यायला मजा आहे. तर मंडळी हा शेणखेर राजा पोरानं एवढं पाण्यात असताना लावलं माहिती का इथून तिथं जाऊन पोट जाऊन तिथं. तुला काय वाटलं हे तळ कधी आटत नाहीये नाही, आजूवर झाले कधी आटेल नाही अजून. तर मंडळी हे आहे तळ. आणि कसं किती फूट असं नाही, किती असं हा किती फूट आहे खाली किती आम्हाला माहितीच नाही क्लिअर काय आहे इथं तर नाही. हां पण माहिती आता झेंडा एवढा एरिया बोलिंग असं लिहिलं गेले बोलिंग. पाणी किती भारी वाटेल. एका वेळी 7 विहिरी दाखवतो चाल ना. 7 विहिरी हां एका वेळी 7 विहिरी इथं आहे का? दादा अच्छा याच्यामध्ये का? तर मंडळी हे 7 विहिरी इथून एकाच्या याच्यामध्ये पिक्चर चालू होतं तवा टाकलं हे टाकलं तवा 7 फ्लावर टाकले फ्लावर याच्यामध्ये फ्लावर टाकले त्याच्यावर पिक्चर. अच्छा चालू होती. अरे हा वीर पाहिलं होतं आम्ही तेव्हा अगोदर, बंद केलं नाही. बंद केलं. तुले पिक्चर आलं ना तेव्हा पाहतो हे ऐकून जागा. हा अरे मागच्या चालतो उघड होता तिकडं. तर मंडळी इथं आलतो आम्ही. इथं आहे एखाद्याच्यामध्ये 7 विहिरी. हा अरे हाय यार तिथून हा ही तर भोयर आहे ना. काऊन चल. तर म्हणजे असं काही सीन इथं पण इथे इतकं नाही मला नाही आलं रे बाबास. तर हा इकडे सगळा अंधार आहे आणि ॲक्च्युली मला काही दिसत नाही इथून, काहीच नाही इकडे. तुझी टॉर्च आण ना. नाही नाही हो रे काऊन नक्की ना. हो चल तू वरती गेला सांगतो. तर गाईत काही अशी ही जागा सुकाट्यात जरा दामाला पाहून द्या खाली. हो काय हरकत नाही. आणि पूर्ण जवळ का दाबेली माती जास्त टाकीन नाही. अच्छा हा. तर गाईज हे होतं भुयार. इकडून एक जागा होती हे जे आता मातीने दाबेले त्याच्या खालून भुयार आहे. आता इतका अंधार आहे ना काहीच दिसत नाही आहे कारण मी सगळं पॅक केलं आहे. अगोदर तो ओपन होतं हे इथून सनलाईट यायची पण हे सगळं पॅक केलं आहे आता. आणि हे भुयार आहे जे निघतं दत्ताश्रमच्या पाठीमागे जे मंदिर आहे हे मंदिर. तर गाईज इथे भुयार निघतं आहे. आणि तुम्हाला फुल डिटेल पाहिजे तर हे मंदिरामध्ये तुम्हाला फुल डिटेल मिळून देईल. मी आता ब्लॉग टाकेल. आणि हे भुयार निघतं त्या मंदिराकडे आणि इथून जातं दौलताबाद छत्रपती संभाजीनगर आणि याच्या खाली भुयार आहे हे. आणि इतका अंधार आहे ना की 2 टॉर्च घेतला इथं मी. म्हणजे फोनचा वेगळा आहे आणि हा वेगळा एक. चल वरती इथे गेलो खाली आपण भुयारामध्ये. चल आणि असा काही एरिया. तर मंडळी ही अशी काही जागा होती आणि एक छोटंसं भुयार टाईप करायला आहे जे मागच्या काळामध्ये जी पळवट होती तर ती आहे. आणि ही जाते इथून दौलताबाद या किल्ल्याकडे.
काय आम्ही आलो आहे सिंदखेड राजामध्ये आणि सध्या आलो आहे आम्ही वस्तू संग्रहालय म्हणजे म्युझियममध्ये आलो आहे आम्ही सिंदखेड राजाच्या. आणि असं काही म्युझियम आणि ते तिकडं मेन म्युझियम. आणि म्युझियम तुम्हाला माहिती आहे की जे जुने वगैरे साहित्य वगैरे आहेत ते या ठिकाणी ठेवलेलं आहेत. कोरीव वगैरे ठेवले आणि येता येता बघू आपण. आणि आम्ही आलो आता म्युझियममध्ये आणि ज्या जुन्या मूर्त्या वगैरे आहेत तर सर्व इथं ठेवले. आता ते एकदा चेक करू आपण. तर ही एक प्रतिमा आहे इथे. ही वाटतं विष्णू भगवानची प्रतिमा आहे. आणि ही उमा महेश्वर आणि इथं डेट पण लिहिले 13व्या शतकामधली आहे ही. म्हणजे इथं भेटली ती आणि कुठे भेटली ते जागा पण दाखवेल तुम्हाला. आणि या ठिकाणी नागदेवता वाटते. अशा काही मूर्ती. ही कशाची काय माहिती. ही आहे ही इंद्राणी 12व्या आणि 13व्या शतकामध्ये भेटेल आहे. आणि अशा भरपूर मूर्त्या इथं ठेवल्या आहेत. ते तर पटपट दाखवू आपण. पटपट बघून घेऊ. थांब दाखवू. ही 13व्या शतकामधले शंकर पार्वती शिल्प. नृत्य गणेश 12व्या शतकामधली. 12व्या शतकामधली मूर्ती आहे काही. म्हणजे जवळपास हिला झाली आता 800 ते 900 वर्ष झालेली आहे. तवाची आहे. आणि मखरमुख तेच मगरीचं तोंड वाटतं हे मला. मगर ना हे मगरीच तोंडाची. आता वगैरे इथे आणि आतमध्ये कोरीव काम केलं एकदम इथे असं. 13व्या शतक. हे शिव पार्वती शिल्प हे पण 13व्या शतकामधले आहे. कृष्ण 13व्या शतकामधली मुरलीधर कृष्ण शिल्प. हे कीचक शिल्प हे पण 13व्या शतकामधले आहे. भैरव 12व्या आणि 13व्या शतकामधलं. वीरगल 12व्या आणि 13व्या शतकामधले. अश्विनी 10व्या शतकामधली काही नाही. जवळपास 1000 वर्ष जुनी 1000 वर्ष जुनी ही शिल्प आहे. तुम्ही बघू शकता कसं काम केलं इथे. लक्ष्मीनारायण 13वे शतक. ही 13व्या शतकामधली. ही वैष्णवी 10व्या शतकामधली. आणि शिवपार्वती शिल्प 13व्या शतकामधली. आणि हे सगळं असं म्युझियम आहे. हा दुसरा दरवाजा. श्री विष्णू भगवानची मूर्ती आहे 13व्या आणि 14व्या शतकामधली. या ठिकाणी द्वारपाल 13व्या शतकामधली मूर्ती आहे ही. आहार अवतार नृत्य गणेश 12व्या ते 13व्या शतकामधली मूर्ती. गरुड प्रतिमा 12व्या शतक. या ठिकाणी गरुड मूर्ती आहे. ही आहे 12व्या शतकातली. एवढं जाते हे जाते आहेत जडेल आहे. अशी 3 जाते. योगेश्वरी 13व्या शतक. चामुंडी मूर्ती 12व्या शतकातली. माहेश्वरी 12व्या ते 13व्या शतकामधली आहे. मयुरी 12व्या आणि 13व्या शतकातली मूर्ती. ब्राह्मी 12व्या आणि 13व्या शतक. भारत कुठून भरायची जुनी तोप. अच्छा इथं वाट लागायची. इथं वाट लागत होती अगोदर आणि इथून बारूद टाकत होते. मग पलीकडून समोरून हां इथून वाट लागायची आणि इथून असा गोळा सुटत होता. आणि गॅस तुम्ही बघू शकता ही पंचधातूची बनेल आहे. आणि तेव्हा जास्त करून पंचधातूच्या टोपी बनत होते. ही एक आहे आणि ती एक आहे.
अच्छा, हा हे मंदिराचे तुकडे दिसायले. आणि काही ह्या ठिकाणी काही शिल्प ठेवले आहेत. आतमध्ये वेगळे आणि मंदिराचे अवशेष आहे जे तोडलेले आहेत. काय लढाईमध्ये म्हणा किंवा कशामध्ये म्हणा, तर हे सगळे त्यांचे पार्ट आहेत. काही देवी देवतांचे हे आहेत आणि काही जे मंदिर आहे ते त्याचे अवशेष आहे. भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती आणि दाते बघा काहीच केवढलेलं आहे. आणि लाल दगडाचे दाते आहे आणि इतके जड की हालत पण नाही आहे. या ठिकाणी पण मूर्ती आहे. हां 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 पाट्यावर काय केलं कधी हां काही काय वाटली चटणी नाही यार नाही. अच्छा वरवटा. आजी अजून पण बनवते चटणी. हां अच्छा ही हां हां हे हे वरवटावर चटणी असं करून करायचे. हां अरे हां 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 ते ना खलबत्त दहाच्या दगडी. मग आजी अजून मग करते. हां हां हे आहे. हे असं नाही आमच्याकडे, दुसरं वेगळं ते चटणी बिटणी एखाद्या दिवस करते ना ते याच्यावर वाढते. आणि काही जे सगळं 12व्या-13व्या शतकामधले जे जुने मंदिर आहे, मूर्ती विष्णू भगवानची मूर्ती ते तवाचा आहे. एकदम फार जुने इथे हे ठेवलेलं आहे. त्यांच्याकडे काढाय 2 मिनिट मग बोलायचं. चल ना. हे असे काही इथलचे बाकी त्या मूर्त्या वगैरे अजून भरपूर हिंडायचे, त्याच्यामुळे पटपट कव्हरअप करतो इथून मी. तर मंडळी हे होतं म्युझियम. आणि या ठिकाणी म्युझियममध्ये बघितलं कशा काय गोष्टी ठेवल्या त्या सगळ्या बघितल्या. आणि आता जातो आपण दुसऱ्या साईडवर. अजून भरपूर मंदिरं वगैरे आहेत आणि जुने स्ट्रक्चर आहेत ते सिंदखेड राजामध्ये आपल्याला बघायचे आहे. आपण आता तिथे जातो आहे. नंदी पाय नंदी. हां तर काहीच काय असे हे मंदिर वगैरे आहे इथे जे जुन्या काळातले एकदम 16व्या शतकातली सगळी मंदिर आहेत. आणि जी लखोजी राजे जाधव आहे तर त्यांची समाधी आहे. आणि सॉरी गाईस तर थोडा इश्यू होतो इथं, कारण सनलाईट आज पाठीमागून गेले आणि ढगं पण आले, त्याच्यामुळे क्लिअर काही दिसत नसेल तुम्हाला. सगळं ब्लॅक दिसतं इथून. आणि असे काही स्ट्रक्चर्स इथं. आणि याच्या खाली पण अजून भरपूर स्ट्रक्चर आहे. आता ते जेव्हा त्यांना कळालं तेव्हा खोडले त्यांनी, तेव्हा जे खालची जी जमीन आहे तिथं पण स्ट्रक्चर मिळाले तर त्यांनी वर काढले ते. काय नसो काय तुम्ही जे पाठीमागं बघताय हे आहे लखोजी राजे जाधव यांची समाधी. आणि काही एकदा मागच्या वेळेस चालतो आम्ही गेल्या वर्षी, तर खोदेलं नव्हतं, सगळं प्लेन होतं. आता जेव्हा त्यांनी खोदकाम केलं तर हे जे खालची जमीन आहे इथे पण जे भरपूर स्ट्रक्चर ते भेटले जुन्या मंदिराचे. आणि हे पण याच्या खाली भेटले, त्यांनी वरती ठेवले, त्यांनी आणून पॅक केले आता. आणि असे काही इथलची मंदिरं वगैरे ते भेटलेले आहेत. आणि मध्ये महादेवाची पिंड आहे वाटतं महादेव आहे ना. चला. आणि हे स्ट्रक्चर एक हां आतमध्ये काही नाही जास्त. तो काही आता ते ऊन आहे, भारी ऊन पडलं, तुम्ही बघू शकता हे जे चमचम करत होते. थोडंफार जर ऊन येईल तर अजून क्लिअर दिसेल इथं. आणि बाय द वे तर आता बघू शकता किती मोठी बिल्डिंग आहे. बिल्डिंगमध्ये स्ट्रक्चर एक फार मोठं. आणि जी लखोजी राजे जाधव आहे यांची समाधी आहे. राजमाता जिजाऊ आहे यांचे भाऊ म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे मामा, तर यांची समाधी आहे. आणि काय आता एंटर करतोय आम्ही इथे. आणि हे श्री लखोजी राजे जाधव यांची समाधी. इथे मूर्ती वगैरे. आणि या ठिकाणी पण पिंड आहे आतमध्ये. पाहिजे तशी ना कोरीव येते.
त्याच्यावरती मूर्ती होती पण आता फक्त ते स्ट्रक्चर राहिले. मग ते हे केलं आपण. इथून वरती जायला जागा आहे, तिथून एंट्री होते. सध्या कुलूप लागेली आणि इकडून एक छोटासा गेट आहे आणि रघोजीराव जाधव यांची समाधी इथे. म्हणजे या ठिकाणी हे जे रघोजीराव जाधव आहे हां, हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मामांचे सुपुत्र, म्हणजेच महाराजांचे आपले मामभाऊ, तर त्यांची ही समाधी आहे. आणि प्रत्येक समाधीवर त्यांनी पिंड अशी केलेली आहे, स्थापित केलेली आहे. हां, इकडे एक छोटीशी देवळी करेली आहे आणि या ठिकाणी पण एक आहे, ही आहे अस्लोजीराव. आणि इथे बघू शकता 2 नंबर लिहिले, मला वाटलं 2 नंबरचे भाऊ असेल छत्रपती शिवाजी महाराजांचे. आणि सेम कन्स्ट्रक्शन आहे इथे. एक नंबर दत्ताजीराव मोठे भाऊ आणि दत्ताजीराव यांची समाधी यामध्ये अशी. आणि सौर्य काही तिथं लाईट नाही त्याच्यामुळे क्लिअर काही विजिबल होत नाही. इथं ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे पण नीट सनलाईट नाही आहे आतमध्ये. आणि गाईस बाकी काही अशी जागा. आणि आता इथून बाहेर निघतो आहे आपण. आणि इथे दिलेली आहे की जे लखुजीराजा जाधव आहे त्यांची 3 मुले होती आणि यांचं जे आहे लखुजीराजा जाधव यांचा निजाम दरबारामध्ये खून झाला होता इसवी सन 1629 तर ही सगळी नोट तिथे लिहिली आहे. इज बॅक इन ब्लॉग. सो गाईज आम्ही आता एका ठिकाणी आलो आहे. आता याच्या पूर्वी इथं जागा होती पण आता सगळी पडीक झाली आहे. आय थिंक माळवत होते इथं. माळवत कशाला म्हणतो पर्सन आपण? माळवत होते घर गाईजला माहिती तू आहे. माळवताचं घर होतं म्हटलं वाटतं इथं अगोदर. आता आपल्यासोबत आहे इथे एक, म्हणजे माझा फ्रेंडच आहे इथे, तर थोडीफार त्याला ज्याला माहिती आहे तर तितकी माहिती मला प्रोव्हाइड होती त्याच्याकडून. आणि इथलच्या काही गोष्टी दाखवतो तुम्हाला मी. तर काही अशी ही जागा आहे आणि या ठिकाणी जे बघू शकता अशा ज्या छोट्या विहिरी आहे इथे अशा. आणि तिथून एक आतमध्ये जायला जागा आहे. ही अशी एवढी मोठी ही अशी जागा आहे. ही अशी काही इथे जागा. ह्या अगोदर माळवत होतं आणि पाहू शकता किती उंच ही भिंत बांधलेली इथं, फार उंच आहे गाईज. आणि या ठिकाणी जे असे ॲक्च्युली जायला आतमध्ये जागा इथून हे दरवाजे आणि इथून तुम्हाला वरती जात आहेत तिथं. सो गाईज तुम्ही इथून तुम्हाला एकदा दाखवतो जवळ की कशी काय जागा आहे काय नाही. तर गाईज काय अशी ही जागा आहे पण ही बंद आहे सध्या, इथून बंद आहे. आणि या ठिकाणी जे आहेत सगळे असे झाडे झुडपे आहेत त्याच्यामुळे थोडंफार सांभाळून यावं लागतं इथं. आणि असं म्हणतात हे अगोदर वाडा होता. हा वाडा होता अगोदर. भरपूर जण म्हणतात वाडा होता, भरपूर जण म्हणतात की जो आता राज्याचा जो खजिना आहे तो इथे ठेवत होते, असं भरपूर जण म्हणतात. ते एकदम क्लिअर माहीत नाही अजून. आणि पण पाहू शकते इथे जे खाली आहे ना असे गड्डे वगैरे आहेत. इथे पण आहे, इथे आहे, ते मारामारी पण असे फार मोठमोठ्याले गड्डे आहेत. काय माहिती कशाचं आहे. आणि काही ही अशी काही जागा इथे. आता एकदा त्या साईडला जाऊन पोहोच तिकडून. आय थिंक इथं वरती जायला पण जागा आहेत. मागच्या वेळेस एका वर्षी आलतो मी, म्हणजे गेल्या वर्षी आलतो इथे, तर मला असं वाटतं की वरती जायला जागा आहेत पण ते आता शोधावं लागेल कुठे. कारण मी पण थोडेफार कन्फ्यूज झालो इथे. हा एक दरवाजा आहे, हा बंद आहे. आणि हे एक आहे, इथून तुम्हाला खाली जाता येतं. इथून असं खाली घुसून
तिकडे कशी वाटे तर वरती निघता येतं तिथून इथून. आणि आता थोडाफार वेळ कमी माझ्याकडे त्याच्यामुळे मी पटपट क्लिअर करतो इथे. आय थिंक इथून जायला जागा होते पण ती ॲक्च्युली लक्षात येईल नाही की आम्ही गेलो कुठं होतो. आणि ही इथे एक विहीर, ही पण फार खाली विहीर आहे गाईज. छोटं जे बारवा म्हणतो आपण तर ते आहे आणि फार खोल आहे. अँड इथं खाली जाऊन पाहू तिथे. आणि काही जेव्हा पण तुम्ही असेल तर थोडंफार सांभाळून या इथे बटरफ्लाईज, कारण आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि या ठिकाणी असे जे झाडं वगैरे आहे असे खूप होतील. आणि मेन याचं आहे की थोडंफार विंचू काटाचं पण तुम्हाला ध्यान ठेवावं लागेल. आणि हे एक जागा आलो आहे आपण इथे. इथे पण असे जे दगड वगैरे आहे स्ट्रक्चर आहे ते आहे तिथे. आणि आय थिंक मला वाटतं इथून वरती जायला जागा आहे. येतं आपण तिथे चेक करू जाता येतं कसं तर. सो गाईज आता तिथून असं जाऊन इथे आलो मी आणि लकीली इथून वरती जायला मला जागा भेटली आहे. तर इथून आता वरती जातो आहे. पण एका खिडकीजवळ आलो इथे मी. इथं खाली आणि इथं आलो आहे. आणि वरतून ही अशी काही इथे ही साईड दिसते बघा, तो माझा फ्रेंड आणि अशी काही जागा. अँड काहीच काही असतं भुयार आहे याच्यामध्ये हे, पण हे इतकंच भुयार आहे. इथून पण काही आतमध्ये जायला वाट भेटली नाही आम्हाला. गाई सगळा पट्टा चेक केला इथून आम्ही, हा सगळा चेक केला आहे. पण ॲक्च्युली तिथं वरती जायला आम्हाला जागाच भेटत नाही आहे. मागच्या वेळेस गेलो आम्ही पण ते ॲक्च्युली रस्ता लक्षात यायला नाही म्हणून मी गेलो कुठून कसं गेलो. कारण आम्ही थोडाफार आटापिटा करूनच गेलो इथून वरच्या साईडवर. आणि मला असं वाटतं की आम्ही त्या साईडहून तिथून वर गेलो इथून एकमेकांना धरून तिथून वरती गेलो असं वाटतंय मला. कारण जायला फक्त 30 एक वाट आहे आणि असं वरती जाता येतं तुम्हाला तिथून. ही जी बाउंड्री आहे, ही जी लाईन आहे, इथं तुम्हाला उभा राहता येतं. फक्त इतकंच आहे गाईस. तर तुम्हाला फक्त इथून तिथे वरती जायचं आहे, तिथून वरती चढायचं. तिथून आहे तुम्हाला पायऱ्याहून तसं जायचं आणि तुम्ही इथून येता खाली मग. आणि फक्त तुम्ही वरतून बघू शकता इथून असं पूर्ण तुम्हाला जो गोल घेरा आहे हा घेता येतो, पूर्ण गोल घेरा घेता येतो. आणि तुम्हाला फक्त एक व्ह्यू पाहता येईल या जागेचा. आणि काहीच फक्त इतकेच आहे इथे आणि जास्त काही तर दाखवण्यासारखं नाही आहे. आणि ही अशी काही जागा जी आता बंद पडायला अशी अस्तव्यस्त व्यवस्थेमध्ये. आणि इथे भरपूर काही बघण्यास प्रयत्न केला पण जास्त काही इथे नाही आहे बघण्यासारखं. आणि अजून एक गोष्ट भेटली होती मला की तुम्हाला खाली जाता येतं इथून तिथून तुम्हाला खाली जाता येतं. पण खाली कसं जाता येतं काही, खाली फक्त अंधार आहे. तुम्हाला असं जाता येतं आणि तुम्ही इथून निघसाल, इथून वर निघसाल. आणि फक्त खालीचे म्हणजे अन्नधान्य साठवायची ही जागा आहे बस गाईस. एवढंच आहे इथे, बाकी तिथं काही जास्त काही दाखवण्यासारखं नाही आहे. आणि काही बाय द वे आता इथून निघतो आहे आम्ही, कारण अजून जे भरपूर गोष्टी इथे चेकआउट करायच्या आम्हाला आणि वेळ फार कमी राहिला आहे आमच्याकडे. आणि काही जागा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओसाठी लाईक नक्की करा. अँड गाईज बाय द वे आता इथून बाहेर निघतो आहे आणि आता जातो एका मंदिराजवळ दर्शन घ्यायला. आणि माझ्यामध्ये जर अजून काही गोष्टी दिसल्या आम्हाला, जशी युनिक गोष्ट दिसली तर तिथे पण मी व्हिडिओ स्टार्ट करेल. सो गाईज बाय द वे आता इथून बाहेर जातो आहे.
आणि काही हे अशी काही हे स्ट्रक्चर इथून तुम्हाला वरती जाता येत तिथं, तर फक्त रस्ता भेटला नाही आम्हाला. आणि ही अशी काही मोठीची मोठी बिल्डिंग या ठिकाणी. आणि असं म्हणतात की अन्नधान्य साठवण्याची जागा होती आणि जो खजिना होता तो इथे या ठिकाणी जमा करत होते. तर इतकीच माहिती भेटली मला इथून. आणि ही ती जागा. आणि गाईज आता इथून निघतो आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनवर. अँड ऑल्सो काही जातं एक मंदिर ठिकाणी, या ठिकाणी आलो आम्ही. एक मंदिर आहे आणि एक फार इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो तुम्हाला, ती या ठिकाणी मला आत्ता दिसली आहे. म्हणजे मागच्या वेळेस पण आलतो, तुम्हाला ती गोष्ट दाखवतो मी. अँड गाईज हे बघू शकता तुम्ही की एक जे फार मोठं कुंड आहे ते या ठिकाणी मला दिसलं आहे. आणि या ठिकाणी मंदिर आहे, ते मंदिर पण चेकआउट करू. पण फर्स्ट ॲट ते कुंड तुम्ही बघू शकता. फार मोठं कुंड आहे गाईज. आणि सध्या उन्हाळा आहे त्याच्यामुळे पाणी खाली गेलं आहे. पण असं म्हणतात ते पाणी आटत नाही कधीच. आणि आपण जे कुंड बघितले होते मागच्या ह्याच्यामध्ये 2 कुंड बघितले होते, ते फार छोटे होते. पण हे बघू शकता गाईज किती मोठा आहे, फार मोठा आहे गाईज. सो गाईज आम्ही सध्या राजा म्हटले रामेश्वर मंदिरामध्ये. तर गाईज हे असं काही मंदिर या ठिकाणी. इथं दर्शन करून घेऊ, मग इथलं तर ब्लॉग शूट करेल मी, इथलं तर व्हिडिओ काढेल. सो गाईज बॅक इन ब्लॉग. सो गाईज आपण आलो असतं महादेव मंदिरामध्ये, सिंदखेडराजा ते. आणि या ठिकाणी मी आता बघितलं की जे नक्षीकाम आहे ते एकदम क्लास केलेले आहे. हे असं काही मंदिर आहे जे पाषाण पद्धतीने बनलेलं आहे आणि एकदम दगडी बांधकाम आहे. काही सगळं दगडी बांधकाम आहे. आणि या ठिकाणी पिलर बघू शकता किती भारी आहे. एकदम जे बारीक नक्षीकाम आहे ते या ठिकाणी केलेलं आहे. तर मंडळी तुम्ही जे पिल्लर बघता इथे, तर प्रत्येक पिल्लर हे जे पिल्लरवर आहे हे असं बारीक नक्षीकाम केलेलं आहे. या ठिकाणी देवी देवतेचं चित्र आहे, या ठिकाणी गणपती आहे, या ठिकाणी वेगळे देवी देवता. या प्रत्येक पिल्लरवर जे असे बारीक नक्षीकाम केलेलं काही. या ठिकाणी जी देवी देवते आहे, जी देवी देवता आहे त्यांचे बारीक नक्षीकाम या ठिकाणी प्रत्येक पिल्लरवर केलेलं आहे काही. आणि हे मंदिर फार जुनं आहे. असं म्हणतात की 16व्या शतकातील मंदिर आहे, तेव्हा बांधले आहे काही. 16व्या शतकामध्ये यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये मंदिर बांधलेलं आहे. आणि काही मंदिराची बनावट बघू शकता. मंदिरामध्ये 4 पिल्लर आहे आणि हा 6वा मंडप
आणि आतमध्ये मंदिर आहे. तर मंडळी या ठिकाणी आहे श्री महादेव यांची पिंड. आणि या ठिकाणी जे काळा पाषाणाची महादेव पिंड आहे काय, तर या ठिकाणी ठेवलेली आहे. तर मंडळी हा असा काही इथलचा एरिया आणि या ठिकाणी महादेवाची पिंड आणि पाठीमागे सभागृह आहे आणि हे मंदिर या ठिकाणी. आणि नेमकं दर्शन घेतले आणि आता इथून बाहेर निघतोय आणि ते आहे एंट्री गेट आणि या ठिकाणी आहे मंदिर. आणि काय आता इथून निघतोय बाहेर. आणि असं काही सीन बाहेरचा. चल. सो गाईज बाय द वे काही असं होतं आमच्या जालना येथील राजमाता जिजाऊ यांचं माहेर सिंदखेड राजा. आणि या ठिकाणी आपण जे आहे ते दर्शन घेतले आणि माझ्यामध्ये एका मंदिरामध्ये मला शूट करत होतो, म्हणजे छान प्रकारे तुम्हाला दाखवत होतं. पण बिकॉज काय तिथं सॉन्ग चालू झाले अँड कॉपीराइट इश्यू सगळ्यात मोठी पोटदुखी यूट्यूबची, तर त्यामुळे काही तिथे नीट ब्लॉग शूट नाही करू शकलो. पण मंदिर एकदम भन्नाट होतं, काही दर्शन एकदम मस्त झाले आमचे. आणि आता इथून निघतो आहे जालन्याला आणि जेव्हा नेक्स्ट टाईम आपण चक्कर मारू तेव्हा एकदम क्लिअर दाखवेल, एकदम प्रॉपर डेडिकेटेड व्हिडिओ बनवू. आता थोडं गडबड चालतं त्याच्यामुळे काही क्लिअर व्हिडिओ बनवू शकलो नाही. आपण जेव्हा पुढच्या वेळेस येऊ तेव्हा एकदम क्लिअर एकदम बेस्ट व्हिडिओ बनवू आपण नेक्स्ट टाईम.